नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आत्ता आज आलो आहे ज्ञानेश्वर रेड्डी यांच्या बागेवरती। मुक्काम पोस्ट राजोळा, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर। अगदी राजोळा ते राजेश्वर या रोड टच यांची बाग आहे। इथल्या शेतकऱ्यांना ही बाग एक अभ्यास करण्यासाठी खूप सोयीची आहे, कारण रोड टच असल्यामुळे ते ॲक्सेसिबल आहे। पटकन येऊन तुम्ही पाहणी करू शकता आणि पाहणी करून या बागेतून काही तुम्हाला नवीन शिकायला मिळेल, कारण ही खूप चांगली मेंटेन केलेली आमच्या शिवम नर्सरीच्या मार्फत डेव्हलप केलेली ही बाग आहे। जे शेतकरी आहेत ते पण चांगल्या पद्धतीनं मेंटेन करतात, त्यामुळं जे चांगल्या पद्धतीनं मेंटेन करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमी आमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो। त्याचे चांगला उपयोग असा होतो की आजूबाजूच्या भागातील शेतकरी त्या बागेला व्हिजिट करून त्या बागेपासून प्रेरणा पण घेतात व काही नवीन शिकतात। हा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळावा हा आमचा हेतू असतो। मी ज्ञानेश्वर रेड्डी, राहणारे राजोळगाव, तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर। मी अगोदर हे आंब्याचे जे झाडं लावा म्हणून प्लॅन केलतो 1 वर्ष 1.5 वर्षाचे मागे, तर मला असं काहीच गायडन्स नव्हतं की झाडं लावा तरी काय, कोणत्या रोपा नाव, हे लँडचं प्रिपरेशन कसं करावं, काहीच माहिती नव्हतं। नंतर आम्हाला पाटील शिवम नर्सरी साहेबचे ओळख झाल्यावर त्याने प्रॉपर आम्हाला झाडं नेमकं कसं लावावं, कोणत्या दिशेला लावावं आणि रोपं कोणते ह्याचे घ्यावं म्हणायचे, त्यांचे गायडन्सवर आम्ही सगळं रेडी करून गेल्या वर्षी झाडं लावणं, त्यांच्या मार्गदर्शनावर वेळोवेळी त्याने झाड लावल्यानंतर झाडावरचे डेव्हलपमेंट्स बघायला आले आणि वेळोवेळीवर त्याने ऑर्गॅनिक आणि हे जे केमिकल आहे दोन्ही मिसळून त्यांचं ते जे मार्गदर्शन आम्ही करून आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या वर्ष जे माझा हे झाडाचा प्रोग्रेस आहे। तुम्ही बी येऊन हे गायडन्स करून पाटील साहेबच्या गायडन्स करून तुम्ही चांगले हे करू घेऊ शकता म्हणून मी सांगू शकतो। चला तर मंडळी, ही बाग आपण प्रत्यक्ष फिरून पाहूया। 1.5 वर्षात काय डेव्हलपमेंट आहे, काय काय अडचणीचा सामना ह्या बागेमध्ये करावा लागला आणि त्यानंतर मग काय डेव्हलपमेंट झाली। सुरुवातीला ह्या बागेमध्ये पाण्याची कमतरता खूप होते। पाण्याची कमतरता असल्यामुळं त्यांनी बोर वगैरे 1-2 घेऊन पाण्याचे सोर्सेस व्यवस्थित तयार केले। जमीन एकदम मुरुमाची असल्यामुळं ह्या बागेमध्ये पाण्याचं स्टोरेज जमिनीमध्ये कमी राहतो, त्याच्यामुळं डबल ड्रीप सिस्टीम केली। डबल ड्रीप सिस्टीम केल्यामुळं स्टोरेज म्हणजे बागेला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी ते डबल सिस्टीम केल्यामुळं मिळू शकतं। आता भविष्यात ज्यावेळेस फळधारणा होईल त्यावेळेस आम्ही 4 लॅटर सिस्टीम करणार आहेत, कारण जेवढे लॅटरची संख्या जास्त तेवढं बेनिफिट जास्त असतो। ते सेपरेट एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगू लॅटरच्या संख्या जास्त असल्यामुळं काय बेनिफिट आपल्या बागेला मिळतो भविष्यात। आता ह्या बागेमध्ये 1.5 वर्षात हे आपण डेव्हलपमेंट बघू शकता की कशा पद्धतीनं हे डेव्हलप झालेलं आहे। आता पहिल्या टप्प्यावरचे छाटणी झालेले आहेत, दुसऱ्या टप्प्यावरचे छाटणी झालेले आहेत, तिसऱ्या टप्प्यावरचे छाटणी झालेले आहेत। हे सगळ्या छाटण्या केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता ह्या बागेची डेव्हलपमेंट। प्रयत्न केले गेले पाहिजेत, प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला परमेश्वर मिळत असतो, म्हणूनच म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर। यांना थोडीशी शंका होती की माझ्याकडे पाणी कमी आहे, जमीन एकदम दगड मातीची आहे, एकदम मुरमाड जमिनीमध्ये माझ्याकडे आंबा बाग येईल की नाही कमी पाण्यावरती, परंतु त्यांनी जिद्द न सोडली नाही आणि आज अगदी माळरानावरती ही बाग त्यांनी फुलवलेली आहे। इथल्या भागातले शेतकरी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतात आणि त्यांना पण मार्गदर्शन करण्याची उत्सुकता असते आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची त्यांची जी तळमळ आहे ती पाहून लोक इथं येतात, व्हिजिट करतात, मार्गदर्शन घेतात आणि आपला परत बाग लावण्याचा निर्णय ते घेत असतात। शेतकरी मित्रांनो, मार्गदर्शन व मुलाखतींचे सदर हे नेहमी असेच चालूच राहणार आहे, त्यामुळे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक पण करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर पण करा। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्या स्वरूपाची व्हिडिओ पाहायला आवडतात हे या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तशा स्वरूपाची व्हिडिओ आम्ही येणाऱ्या भविष्यात आपल्यासाठी अपलोड करू।
त्याचा फायदा निश्चितच आपणा सर्वांना होईल. धन्यवाद.